नमस्कार. मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज बडूर येथे लाक्षणिक उपोषणाचा विषय हा सर्वानुमते माघार घेण्यात आली. यावेळा आमदार अभिमन्यू पवार यांनी या सर्व राहिलेल्या मागण्या कशा पूर्ण करता येतील याचं भ्रमणध्वनीवरून अभिवचन दिलं. यावेळा दैनिक मराठा नेताचे संपादक व हैबतपुरे महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर 1,40,000 रुपये लोकांनी कॅश मध्ये जमा केले. मित्र हो, गरज आहे बडूर प्रकरणात निष्पाप खून झालेल्या कुटुंबियांना मदत करण्याची. मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि ऐका आजचा वृत्तांत. भ्रमणध्वनीवरील आमदार अभिमन्यू पवार यांचं भाषण आणि सविस्तर वृत्तांत. धन्यवाद. बहुसंख्य मागण्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत. आपली मागणी होती की सगळे आरोपी अटक व्हायला पाहिजे. आम्ही SP साहेबांशी आपले शिरसीचे अधिकारी यांनी अत्यंत मेहनत करून सगळे आरोपी आपण अटक केलेले आहेत. आज सगळे आरोपी एक कस्टडीमध्ये आहेत. आपली मागणी होती की शिरसी पोलीस स्टेशनच्या ऐवजी आपला तपास LCB कडे जावा. तीही मागणी माझ्या आग्रहावरून, खर तर शिरसी पोलीस चांगलं काम करत असताना सुद्धा केवळ तुमच्या मागणीमुळे आपण हा तपास त्यांचा काढून आपण LCB ला देतोय, तशी घोषणाही SP साहेबांनी केली आहे. त्यामुळे या निमित्तानं मी SP साहेबांचे आभार मानतो आणि राठोड साहेब आणि त्याच्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी सगळे आरोपी अतिशय शिताफीनं अटक केलेले आहेत. त्याचबरोबर माझे सगळे सहकारी तुमच्याकडे 2-3दा येऊन गेले. किरणा पाटील, ही सगळी मंडळी तुमच्याकडे 2-3दा येऊन गेले. मयूर आहे, आमचा मित्र अप्पू आहे, सगळे तुम्हाला वारंवार भेटतायत, येत आहेत, जात आहेत. आणि तसं हसुरे कुटुंबी मला काही नवीन नाही. बंडखोरचा मला गेल्या 5-7 वर्षापासून संबंध आहे आणि मी सुद्धा आपले कुटुंबाचा भाग आपल्या भाग आहे. त्यामुळे तुम्ही कसली चिंता करू नये. हा विषय पूर्ण आरोपींना कडकाती कडक शिक्षा आपण द्यायला लावू. पण काही जे विषय असतात हे काही मुख्यमंत्र्याच्या लेवलचे असतात, जसं की आता फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घ्यायचा हा विषय माझ्या हातामध्ये नाहीये. आपण हसुरे गुरुजींचे पत्नी असतील, त्यांचे भाऊ असतील, एक शिष्टमंडळ घेऊन आपण तुम्हाला माहिती आहे की माझ्या घरी लग्न आहे आणि मी ह्या व्यस्ततेवर आहे. आपण सगळेजण मिळून एक 4-5 मिळून जाऊन माननीय मुख्यमंत्र्याकडे एक निवेदन देऊ, त्यांना भेटू प्रत्यक्ष. तुमच्या ज्या मागण्या आहेत, उर्वरित मागण्या माझ्याशिवायच्या, त्या सगळ्या मागण्या माननीय मुख्यमंत्र्यासमोर आपण ठेवू आणि मुख्यमंत्र्याकडून तुमची वकिली, तुमचा आमदार म्हणून मी वकिली करतो. सरकार जरी आपलं असलं तरी मी तुमचा पहिल्यांदा, नंतर सरकारचा आहे. त्यामुळे मी तुमच्या वतीनं सरकारला मांडेल. ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या तुमच्या समोर मुख्यमंत्र्याकडे मागण्या मागू आणि ज्या त्याच मागण्या परत करून घेण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण प्रशासनाने केल्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे गावकऱ्यांना की तुमच्या मागणीशी मी सहमत आहे. कुठलीही भरपाई याच्यावर होऊ शकत नाही काही केलं तरी, कारण गुरुजी एक अत्यंत संवेदनशील, अत्यंत सज्जन माणूस, एक चांगला माणूस नाहक बळी गेलेला आहे. त्याचं दुःख आम्हालाही तेवढंच आहे जेवढं तुम्हाला आहे. त्यामुळे त्याच्यावर त्यांच्या ज्यांनी काय हल्ला केला, ज्यांनी काय मर्डर केला, त्यांना कडकातल्या कडक फाशीची शिक्षा कशी होईल हे आपण चांगले वकील लावून त्यामध्ये मांडू. आपण सगळ्या ठिकाणी आपण मदत करू. आपण सगळे म्हणून स्टेन साहेबांकडे जाऊ. 1 जूनच्या साधारण 1 वीकमध्ये वगैरे वेळ घेतो मी आणि आपण जाऊन साहेबांना बोलू, तुमच्या मागण्या मान्य करू. तुला माझी विनंती आहे की माझ्यावरती शिष्टमंडळ आलेलं आहे ती विनंती करेलच, पण माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी हे जे चाललेलं उपोषण आहे हे स्थगित करावं आणि आपलं रुटीन जे काम आहे त्या कामाला लागावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. या तालुक्याचं खंबीर नेतृत्व आदरणीय अभिमन्यू पवार साहेब यांनी आता आपल्याला सगळ्यांना संबोधित केलंच आहे. आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पूर्ण पोहोचलेल्या आहेत. मी स्वतः या ठिकाणी 3 वेळेस येऊन गेलो, आता माझी 3री वेळ. हे साहेबांच्या सूचनेवरून आम्ही नेहमी इकडे येत होतो. साहेबांना ज्या वेळेस आपण विनंती केली, ज्या विषयावर आपण मागण्या ठेवल्या त्या सगळ्या विषयातल्या मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्याच आहेत. याबद्दल मी साहेबांचे व्यक्तिशः आभार मानतो. आता उर्वरित ज्या मागण्या किंवा ज्या गरज आपल्याला या विषयामध्ये हवी आहे
त्याबद्दलही साहेबांनी आता सांगितलंय की जे विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहेत त्याच्यासाठी आपल्याला त्यांना भेटावं लागेल. तर या कुटुंबाचं आणि काही हितचिंतक सगळी मंडळी साहेबांसोबत जाऊन ते आपण करू असंही साहेबांनी आपल्याला आता आश्वासन दिलेलंच आहे. या विषयामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या समाजकंटकांनी ही हत्या घडवली त्यांना शिक्षा झाली पाहिजे, कडक शिक्षा झाली पाहिजे. त्यासोबत या कुटुंबाला उभं राहण्यासाठी काही मदत होणं किंवा त्यांना समाजाकडून आपल्याकडनं काही मदत होणं हे आवश्यक आहे. हे दोनच बिंदू मला महत्वाचे वाटतात. मला या सगळ्या पंचक्रोशीतल्या 68 गावातल्या नागरिकांना, समाज बांधवांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी हा लढा उभा राहिला, त्यांनी हा लढा उभा केला आणि हसुरे कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्यांनी आपला जो बहुमन वेळ देऊ, ज्या मागण्या त्यांच्या वतीनं आपण ठेवल्या आणि त्यांना न्याय देण्यासाठी जो प्रयत्न केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. इथं माता भगिनी उपस्थित आहेत, त्यांनीही मागच्या वेळेस मी आंदोलनाला 2 वेळेस भेट दिली, त्यांचा जो उत्साह आणि सहभाग होता या कामामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी त्याबद्दल त्यांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो. आता साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ते गेल्या 11 दिवसापासून चाललेलं असलेलं हे साखळी उपोषण आपल्या बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्यामुळे आणि पुढे या आंदोलन हे स्थगित करण्यासाठी साहेबांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असलेले सहकारी या मंडळाचे मंडळाध्यक्ष नाना धुमाळ, कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर तात्या सोनवणे, वाकडेजी, आयबतपुरे महाराज आणि पप्पू अप्पू, ही सर्व मंडळी, आता सगळ्यांची नावं मी घेऊन बसत नाही, परंतु हे यशस्वी लढा आपण सगळ्यांनी उभा केला आणि हसुरे कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पूर्ण न्याय मिळाला असं मी म्हणणार नाही, परंतु जे काही उर्वरित राहिलेल्या गोष्टी आहेत त्यासाठी सुद्धा आपल्याला वेळोवेळी फॉलोअप घ्यावं लागणार आहे. आपण बोललो आणि गेलो असं न होता या पुढच्या काळामध्येही ज्या छोट्या मोठ्या गोष्टी, ज्या अडचणी की आपल्या मागं या तालुक्याचे आमदार तर निश्चित उभे, या मतदारसंघाचे आमदार आपल्या सोबत खंबीरपणे उभे आहेत. ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस ते आपल्या सोबत आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे उपोषण स्थगित करावं अशी विनंती मी साहेबांच्या वतीनं करतो आणि आम्हा सगळ्यांच्या वतीनं करतो आणि थांबतो. जय हिंद. सर्वप्रथम उशिरा का असेना आमदारांनी थातूर मातूर का असेना आश्वासन दिलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. हा प्रश्न ते घरातली 3 लेकरं बघितले ना, मला माझी नात नातू हे दिसतात. आपण सगळ्यांनी एक माणूस म्हणून जातीच्या पळ्यात जाऊन या विषयाकडे बघितलं पाहिजे. बघूया, करूया, बोलूया. राजचटे साहेब, देव आपल्याला माफ करणार नाही. अत्यंत गंभीर विषय आहे आणि हा विषय आरोपीला पकडलं. अहो, कासार शिरशीचे पोलीस काय करतय हे तुम्ही खाजगीमध्ये एकेकाला विचारा. अवैध धंद्याचा सगळा नंगा नाच सुरू आहे आणि तुम्ही म्हणता पोलीस चांगलं काम करत आहे, निष्पाप लोकांना मारलं जात आहे आणि कशामुळे तुम्ही चुकीच्या माणसाची बाजू घेताय. खरं म्हणजे पालकमंत्र्यांनी बोलल्यानंतर हा विषय काही दखल घेतली नाही. सुदैवानं, दुर्दैवानं, योगायोगानं मला महाराजांनी सांगितले एक विषय आहे आणि तुम्ही इथे या म्हणून मी या ठिकाणी आलो. माझा अर्थार्थी काहीही या गावचा कुणाचाही संबंध नाही, पण तिथं गेल्यानंतर महाराजांचं म्हणणं ऐकल्यानंतर आणि अभयदादांचं म्हणणं ऐकल्यानंतर मला लक्षात आलं की इथं धार्मिक पुस्तक कला आहे. इथं ज्या पद्धतीनं राजचटे साहेब, ज्या पद्धतीनं तुम्ही ऐका बघायला पाहिजे होतं, लक्ष द्यायला पाहिजे होतं. अनुकंपावर त्यांना नोकरी दिली गेली पाहिजे, मुख्यमंत्री निधीतून तुम्ही दिली पाहिजे. तुम्ही एवढे संवेदनशील आपले आमदार आहेत की मसाल जोगला जाऊन 21 लाख देतात आणि इथं 11 लाख तरी द्या. हो, आपण त्यांना काहीतरी गोळा करून दिलं पाहिजे, त्यांना नोकरी लावली पाहिजे आणि त्याचबरोबर गुन्हेगाराला FIR हे सगळं झालं. राजचटे साहेब, जाधव साहेब, सभापती साहेब, माझी पाया पडून विनंती आहे, FIR हा PSI योग्य लावू शकत नाही. आरोपी जे पकडले गेले
ते गाव तिथल्या लोकांनी पकडून ज्यांनी मारलं त्याला पोलीसच्या हवाली केलं. जेव्हा अर्चनाताई पाटील चाकूरकर इथं आल्या त्या उमाप साहेबांना बोलल्या, नाही त्या लोकांना बोलल्या आणि मग उमाप साहेबांनी हैदराबादला यंत्रणा पाठवून माणसं पकडले. प्लीज राजकारण करू नका, साथीवाद करू नका आणि त्या लेकरा बाळाचा तळतळ घेऊ नका एवढी हात जोडून विनंती. शासन दरबारातून जेवढी मदत तुम्ही देऊ शकता, वैयक्तिक लेवलला मतदारसंघातून जातीच्या फळ्याचा विचार करून एक माणूस म्हणून त्या घरी गेल्यानंतर ती लेकरं बघितल्यावर देवा शपथ मी खोटं बोलत नाही, जेव्हा माझी नातीचा वाढदिवस होता मी तिकडे गेलो, माझे नातू जसे दिसत होते तशी ती लेकरं आहेत, त्यांच्या आई आहेत, ते लेकरं 3 बसलेले आहेत. किती हो. आणि तुम्ही बँकेत तर त्यांच्या नावानं जमा कराच करा, पण त्याचबरोबर घरात काहीच नाही, फक्त मी तुमच्या सोबत आहे. देणं घेणं, खंडी लावून येणं. कशाला सोबत आहात? का लोकांना यावं लागलं? का लोकांना चक्री उपोषण करावं लागलं? अत्यंत माजी आमदारासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्याला विनंती, हात जोडून पाया पडून आहे, प्लीज डोंट पॉलिटिक्स हिअर. आणि हे पॉलिटिक्स सुरू आहे जाणीवपूर्वक. मी ह्या भागात कधीच राष्ट्रपती साहेब फिरलो नाही. मी फिरल्यानंतर म्हणले तिडके नावाचे कोणतरी फौजदार होते, तिथं आगाऊपणा करायला भाग नव्हता. आता ते राठोड नावाचे सदग्रस्त आहेत, लक्षच देत नाही. मला हेही कानावर आलं की त्यातली काही लोक काहीतरी देऊन घेऊन मिटवायचं. 1,00,000, 2,00,000, 5,00,000 जीव मिळणार आहे का? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आमदार साहेबांना एक निष्पाप माणसाचा बळी जातो. नाही चुकलं, लाज नाही. माणूस म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या घरची घटना, आपल्या जवळच्या माणसाची घटना असती, आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतंय. अर्थार्थी मला काही याच्यात इंटरेस्ट नाही. दुर्दैवानं मी नको म्हणत होतो गावचे सरपंच आणि लोकांना की मी एक पत्रकार आहे आणि मी लावून दिलं असं काही हरामखोराला वाटू शकतंय. पण जे घडलं, राज्याचे साहेब, जाधव साहेब, माझी विनंती आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही आतापर्यंत अनेक विषय आमदारांनी हाताळले, एवढा ह्या विषयात जेवढा डिले केला गेला, महाराज आले, अभयदादा आले, अजित माने आले, अर्चना पाटील, ह्याच्यात दुप्पट तिप्पट लोक त्या दिवशी होते आणि कुठेतरी चुकीच्या दिशेला घेऊन जायचं आणि फौजदार फार चांगला आहे म्हणायचं. तुम्ही कधीतरी माहिती घ्या. मी तर म्हणतो की त्या फौजदाराला तात्काळ बदललं गेलं पाहिजे आणि अशा प्रकारे त्या घरच्या लोकांना टेम्पररी मदत, परमनंट मदत, अनुकंपावर नोकरी आणि अभिमन्यू पवार म्हणजे शाळू मुख्यमंत्री ते ठरवल्यावर काहीही होऊ शकतंय. त्यांचा शब्द हे कुणीही टाळत नाही. आज त्यांचा महाराष्ट्रात एक वेगळा दबदबा आहे. त्यांनी फक्त गोल गोल न बोलता कॉन्क्रीट काही करावं एवढी हात जोडून विनंती. मला बोलवलं म्हणून मी आलो, मला बोलावं वाटलं, मला राहावं नाही. मी महाराजाला म्हणलो होतो येताना, महाराज मी काहीच बोलणार नाही, पण आमदार साहेबांनी जे बोलले ते ठाकूर मातूर वाटलं आणि मला राहावं नाही म्हणून मी बोललो. चुकलं असेल माफी मागतो, पण एक माणूस म्हणून मी बोललो. धन्यवाद. बसवण्णाने ताई, बसवण्णाने तंदे, बसवण्णाने परमबंधू यांनी वसुदीश कपिल सिद्ध मल्लिकार्जुना निम्मया सुरिक्त गुरु बसवण्णा. खरं तर अत्यंत वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळे उपस्थित आहोत. गेल्या 11 दिवसापासून आंदोलन चालू आहे आणि आज त्याचं समापन व्हावं अशा प्रकारची विनंती आपल्या आदरणीय आमदार साहेबांच्या वतीनं करण्यात येते. मागण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. माझ्या लेखी खरं तर हा संघर्ष कुठल्या 2 जातीतला किंवा कुठल्या 2 पक्षातली लढाई नाहीये. ही कुठल्या 2 गावातलं भांडण नाही किंवा कुठल्या 2 गटातलं भांडण नाही. एका सामान्य माणसावरती प्रचंड मोठा अन्याय झालाय आणि त्याने गेल्यानंतर त्याचं जे कुटुंब उघड पडलंय, मला वाटतं हा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, आश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजा पुत्रम बली दद्धा देवो दुर्बल घातक म्हटलंय. घोड्याचा वाघाचा बळी देत नाही, बळी मेंढराईचा बोकडाईचा दिला जातो. कारण देव सुद्धा
आपण सगळे या भागामध्ये राहत असताना छोट्या छोट्या वंचित समूह घटकातल्या लोकांनी देखील ताकदीनं संघटित राहणं, संवेदनशीलपणे राहणं, एका विचारानं राहणं, एका दिलानं राहणं खूप महत्वाचं आहे. या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत समाज आहे, प्रचंड मोठी शक्ती आहे. जातीचं नाव काढली की काही लोकांचं डोसं मध्ये फिरतंय, पण नाही आहे. काकाला जाऊन भांडण लपवायचं नाही. ज्या पद्धतीने इथल्या परिसरामध्ये छोट्या छोट्या जातींचं निर्धारण होत चाललेलं आहे, त्या दृष्टिकोनातून राजकीय चळवळीतले कार्यकर्ते म्हणून देखील आपली काही नैतिक भूमिका आहे. एक महाराज होते, भागवत कथा सांगायला गेलते दुसऱ्या गावात. जायच्या लोक म्हणले ह्या रस्त्याला जाऊ नका, इथली अशी नाग राहते, समजायला चावते म्हणले. महाराज म्हणले मी कोणाचं वाटोळ केलं, मला कशाला चावल म्हणले. लोक म्हणजे जाऊ नका, हो लई कोडू आहे, अवचिंद आहे, ते सरप समजायला चावते, तुम्ही जाऊ नका म्हटले. तरी महाराज त्या रस्त्याने गेले, एक सरप आडवा आलं. सरपानं म्हटलं तुला चावतो. महाराजांना म्हणलं मला चावणं बाबा, मी काहीच केलं नाही. नाही तू माणसाची औलाद आहेस, तुला चावच लागते, बैमानीस म्हटलं. असं म्हटल्यावर महाराजांना म्हणलं चावणी कटा, तू महादेवाच्या गळ्यात राहतेस आणि चुकीचं काम करू नको. महाराजांनी उपदेश दिला, त्याच्यात बदल झाला, सरपानं चावायचं बंद केलं. 8 दिवसाची कथा झाल्यावर महाराज पुन्हा त्याच वाटेनं येऊ लागले. त्या वाटेनं लोक जाऊ लागते, गाड्या जाऊ लागत्या, दळणवळण चालू होतं, धुणं दिवायला बाया लेकरं रस्त्याने हिंड लागते. महाराजाला बरं वाटलं, सरपानं माझं ऐकलं, दहशत संपली नागाची आणि लोक जाऊ लागले, येऊ लागले, वातावरण चांगलं झालं असं वाटलं. कोणाला? महाराजाला. सरपाला धन्यवाद देव म्हणून महाराज त्या सरपाला हुडकी लागते, तर सरप गटल नाही. शेवटी एका खडकावर बारके बारके शेंबडे पोरं काटकानं त्या सरपाला कोच लागते, शिपूर दोन फिरू लागते, तोंड फुटल तर त्या सरपाचं मार लागते सरपाला. महाराज जवळ गेले आणि म्हणले सरपा तुझी हालत अशी कशी झाली रे? सरपानं म्हणलं तुमचं ऐकलो म्हणून असं झालं. मी काय सांगितलं तुला? तुम्हीच म्हणत तो चावू नको म्हणून. महाराज म्हणला अरे येड्या, सरप वाण्याचं होतं, ते सरप धनगराचं होतं, सरप बारक्या जातीचं होतं. महाराज म्हणले अरे येड्या, तुला चावू नको म्हणून तो फुस कराय का तुझ्या बापाचं बिघूड लागतं का? म्हणले हे आंदोलन चावायसाठी नव्हतं, व्यवस्थेला फुस करायसाठी हे कार्यकर्ते इथं बसलते साहेब. आम्हाला कोणा जातीच्या विरोधात, कोणा नेत्याच्या विरोधात बसायचं नव्हतं. ही लढाई फक्त एवढंच होती की आम्ही ताकद देऊन मतदान दिला ना, ताकदीनं मतदान दिलं, आम्ही मागे थांबलो, लिंगायत म्हणून मागे थांबलो आम्ही. तर ही जी आग आहे आमच्या उरातली लिंगायत म्हणून, त्या आगीबद्दल तुम्ही विचार करणार आहात का नाही? हा एक छोटासा विषय आहे. गेलेली माणसं आहेत, राहिलेली माणसं आहेत, त्यांना काहीतरी द्यावं लागेल. 8वीला लेकरू सगळ्यात तोरला आहे, 3 पुरी, घरात गडी माणूस नाही, एकच गडी माणूस आहे, सगळ्या बाया आहेत घरामध्ये, आई रटकी, आजी तसली, बायको तसं, कसं करणार आहोत? त्यामुळं हे दुःख एका जातीचं नाही, हे दुःख एका कुटुंबाचं नाही, हे दुःख एका गावाचंही नाही. ही जे जातीचा उन्माद पसरू लागला, ह्या जयंतीला महापुरुषाचं जायचं, त्या जयंतीला महापुरुषाचं जायचं, ही जातीची गुंडेगिरी, मग कोणाही जातीची राहू दे, ही जातीची जी मस्ती आली काही लोकांना, मग ते कोणाही जातीची राहू दे, मग ते निळा रंग राहू दे, भगवा राहू दे, पिवळा राहू दे, हिरवा राहू दे, कुठलाही रंग राहू दे, ही जी माज आलेला आहे या परिसरातला, हा माज उतरण्यासाठी हे आंदोलन लक्षात घ्या, ही मस्ती उतरली पाहिजे. आणि ही मस्ती उतरवायची असेल तर आपल्या सगळ्यांनाही संघटित व्हावं लागेल. राजाच्याच मनावर तसं काही नसते, प्रजेच्या मनावर राहत्या. सुदैवाने आमदार साहेब संवेदनशील आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 100% संवेदनशील आहे, विश्वास सामान्य माणसाचा माननीय फडणवीस साहेबांवरती आमचाही विश्वास आहे. मीही मेसेज त्यांना मेसेज दिलं होतं, त्यांना त्यांनी मला रिप्लाय दिला, त्या संदर्भात बोलणंही झालंय. पण सोनारानं कारण टोचलं तरच सगळ्या गोष्टी होणार आहेत. मुख्यमंत्र्यांपेक्षा आमचा प्रचंड विश्वास अभिमन्यू दादा पवार साहेबांवरती आहे आणि निश्चितपणे त्यांनी जी आता भूमिका म्हणली ती स्वागतार्ह आहे. फक्त सगळ्या गोष्टी मान्य झाल्यात, फक्त अडचणच एवढी आहे मयूर भाऊ की आता ही जी लेकर राहिल्यात, काहीतरी भरीव मदत आपल्याला त्यांना देता येईल का? केवळ सरकारकडूनच अपेक्षित तर आहेच आहे, पण माणसं म्हणून आपण पण सगळे काही त्यांना सहकार्य करू शकणार आहोत का त्या लेकरांना? हे एवढं खूप महत्वाचं आहे. कधीच कोणाच्या भानगडीत न राहणारा माणूस सहज गेला, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. अशा गोष्टी पुन्हा आपल्या परिसरात होता कामा नये. केवळ सरकारलाच अपेक्षित धरून चालणार नाही, केवळ आमदारलाच अपेक्षित धरून चालणार नाही. नागरिक म्हणून, या गावचे नागरिक म्हणून आपली काहीतरी भूमिका आहे. अन्याय होत असेल तर तुटून पडणं, त्या ठिकाणी जाणं, खऱ्याला खरंच म्हणणं, खोट्याला खोटच म्हणणं आणि ह्याच्यासाठी काय लढत राहणं, हे जागरूकतेचं लक्षण आहे. आपण सगळेजण त्या दृष्टिकोनातून कामाला लागूया. मी आमदार साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो. तुम्ही त्यांना सांगा आमदार साहेबांना की समाज म्हणून बोलतो, मी भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता आहे, पण मी पहिल्यांदा लिंगायत आहोत, पुन्हा भाजपचा आहोत आणि मग पुन्हा देशाचा आहोत. मी आधी लिंगायत आहोत आणि म्हणून आमची भूमिका एकच आहे की समाज म्हणून मी इथं आलोय. आमच्या वेदना, आमची ताकद, आमची माणसं जर तुमच्या सोबत असतील तर तुम्ही देखील आमच्या माणसांची सुख दुःख स्वतःची समजून ताकदीनं ते दुःख कशी दूर होतील त्या दृष्टिकोनातून आपणही प्रयत्न करावा. आपण कराल असा मला पूर्ण विश्वास वाटतो.
आणि यानंतर हा समन्वयानं समाजातून हा सगळा कार्यक्रम आपण शेवटचा व्यवस्थित करूया, गोड करूया. आणि पुढची काही जी सगळ्या गोष्टी आता मान्य झाल्यात, फक्त आता मुख्यमंत्र्यांच्या माननीय महोदयांच्या माध्यमातून ह्या लेकरांच्यासाठी आपल्याला काही भरीव पद्धतीने काही करता येईल का, आणि जॉईंट अकाउंट काढून व्यवस्थित तुमच्याच कुटुंबातलं लोकांनाही आपण अपील करूया, मदत मागूया, एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. अकरावा दिवस उपोषणाचा आहे. या ठिकाणी जे कार्यसम्राट आमदार अभिमन्यू पवार आहेत, मला दुसरी एक पदवी त्यांना द्यायची आहे की कधी ज्या वेळेला माझ्या बंधू सखा मित्र, एक पिता, एक आईचं लेकरू आणि या गावचं वासरू न्याय देतील, त्यावेळेला मला न्याय सम्राट ही उपमी त्यांना द्यायची. आणि म्हणून मला या व्यवस्थेवर, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. पण मी गेल्या 18 वर्ष बद्दल साहेबांना बघतो लातूरमध्ये की ते न्यायासाठी लढतात. त्यांच्या पोटतिडकीला माझं सलाम आहे. त्यांनी जे तळमळ मांडली, माझ्या घरातलं नात किंवा माझ्या घरातली लेक, त्याचप्रमाणे हा न्याय त्या मोठ्या लेवलला मिळतो. वरच्या लेवलला एखाद्या माणसाला उचलून धरलं जातं, त्या लेकराला न्याय मिळतो, त्या कुटुंबाला न्याय मिळतो, त्या परिवाराला न्याय मिळतो. तोच न्याय माझ्या गावातल्या माझ्या बंधूला मिळाला पाहिजे ही अपेक्षा घेऊन या ठिकाणी थांबलेलं आहे. त्यानंतर आपल्या हैबतपुरे सरांनी मांडलं की हा लिंगायत धर्माचा प्रश्न आहे, पण मानव धर्माचा प्रश्न आहे. हैबतपुरे सर, आम्ही या ठिकाणी बसलेले कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे आहोत हे आम्हाला माहित नाही, परंतु मला माझ्या मानव धर्माला न्याय मिळाला पाहिजे हे इथं ठासून मी बोलतो. माझा मानव धर्म जागृत राहायला पाहिजे. मी कुठल्याही, तुम्ही म्हणला निळा, पिवळा, हिरवा, काळा, कोणताही झेंडा सुखा समाधानानं या नीतिमत्तेनं या आपल्या परिसरामध्ये जगला पाहिजे, राहायला पाहिजे. तीच आहे सर, मला दुसऱ्या कुठल्या कुटुंबावर यायला नको. आणि तो मानव धर्म मी आमदार साहेबांना पाळला पाहिजे, तेव्हा मी न्याय सम्राट ही उपमा मला द्यायला आवडेल. कार्यसम्राट आहेत, परंतु आज त्यांचा अशा उंबरठ्यावर उभारलेत की त्यांनी न्याय सम्राट व्हायलाच पाहिजे ही आम्हाला ही खात्री आहे. मी आमदार साहेबांना आताच बोलले, हैबतपुरे साहेबांनी की मी फडणवीस साहेबांच्या ऐवजी माझ्या मतदारसंघातील, माझ्या परिसरातील नव्हे लातूर जिल्ह्यातील लोक की त्यांना फडणवीस साहेब म्हणून ओळखलं जातात. आणि त्यांनी ठरवलं तर मला कुठल्या जातीविधी बोलायचं नाही. जी मानव धर्माला कायमत असणारी घटना घडतात त्याच्या विरोधातील माझ्या जातीचा असेल आणि कुठल्या जातीचा असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. तो 10 वेळेस विचार केला पाहिजे की पुढे भविष्यामध्ये हे करत असताना 10 वेळा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट की त्या कुटुंबाला आपण मदत करणार आहोत, पण खऱ्या अर्थानं जुनी पेन्शन योजना, मी एक शिक्षक आहे, 2006 पासून जुनी पेन्शन योजना बंद झाली, पण एक तरतूद आहे की जो व्यक्ती मृत्यू होतो, ऍक्सिडेंट होतो, त्याचा अपघात होतो, त्याला देता येते. माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या देशामध्ये एखाद्या नेत्यासाठी रात्री जीआर बदलला जातो. माझ्या शिक्षकासाठी सुद्धा मृत झालेल्या शिक्षकासाठी जुनी पेन्शन द्या. कारण मी आज 1-2 दिवस त्याचं पोट भरणार आहे, मी विसरून जाणार आहे, परंतु त्या बाळाला, त्या आईला आयुष्यभर जी मदत मिळणार आहे ती शासनातून मिळू शकते. आणि मी पाहिले अनेक शिक्षकांना, मृत झालेल्या, अपघात झालेल्या शिक्षकांना तरतूद आहे आणि ती विधानसभेमध्ये मांडून आमदार साहेबांनी माझ्या बंधूला ही मदत त्यांनी कुठल्याही तरतुदीमध्ये, कुठल्याही घटनेमध्ये बसून आम्हाला दिली पाहिजे ही विनंती मी या ठिकाणी करतो. खरं तर मला आज माझ्या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेला मला ऐकायला मिळतं जाती धर्माला मी पहिला विरोध करतो, मी मानव धर्माला समर्थन करणारं माझं व्यक्तिमत्व आहे. मानव धर्माला न्याय देणारं हे गुरु सरांच्या पाठीमागं आपण सदैव सर्वच जण असंच या कुटुंबाचं समर्थन करू, या कुटुंबाच्या पाठीमागे राहू. आणि तुम्हीही ही उपोषण संपलं असं म्हणू नका. आमचं उपोषण कधीही न्याय मिळालेला नाही, कधीही कुठेही मुंबई नाही, दिल्लीपर्यंत आम्ही आमचं गाव आणि आमचा परिसर जाऊ शकतो हे या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो. आणि म्हणून मला, माझ्या गावाला, माझ्या परिसराला
हा न्याय होईल की जोपर्यंत प्रशासन तुमचं सरकार आपलं सरकार पाठीमागे आहे असं समजून या ठिकाणी आम्ही थांबवत आहोत. परंतु एक प्रमुख मागणी आहे माझी, बाकीची काय माहित नाही, की त्यांना जुन्या पेन्शन मध्ये दिलं पाहिजे. आम्ही पाहिलंय की अनेक घटना रात्रीतून बदलतात एखाद्या गोष्टीसाठी, आणि ही एखाद्या कुटुंब शिक्षकासाठी घटना बदलली गेली तरी हरकत नाही, परंतु जुनी पेन्शन आम्हाला नकोय. पण ज्याही मृत होतील, अपघात होतील, हे या तरतूद आयोग गुन्हेगार आयोगामध्ये आहे, पण ती आपण बाहेर काढून त्यांना देण्याचं काम आमदार साहेबांनी केलं पाहिजे. ही कळकळीची पोटतिडकीची विनंती मी आपल्या समोर करतो. धन्यवाद. बसा तिथे, इकडून बसा. एक मिनिट इकडे. त्यांच्या भावनांचा जो उद्रेक झाला होता, तर पोलीस प्रशासन म्हणून आम्ही जे जे शक्य आहे ते सगळं यामध्ये करू. याची आम्ही यापूर्वी देखील आपल्याला ग्वाही दिलेली आहे की गुन्ह्याचा जो तपास आहे तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करून जास्तीत जास्त पुरावे गोळा करून आरोपींना शिक्षेपर्यंत कसं पोहोचवता येईल, ही आमचं पोलिसांचं जे कार्य आहे ते अतिशय चोखपणे आम्ही करणार. याबद्दल आम्ही एकदा पुन्हा आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. आणि काही चुकीचे प्रकार असामाजिक तत्वांकडून आपल्या भागात होत असतात, तशा बाबतच्या बऱ्याच तक्रारी देखील आपल्याकडून समजल्या आहेत. तर त्यामध्ये देखील आम्ही आता कार्यवाही सुरू केलेली आहे आणि निश्चितच काही कालावधीत तुम्हाला चांगला त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसून येईल अशी मला खात्री आहे. आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना एक आवाहन करायचं असेल की जर असा काही कोणाचा अनुचित प्रकार कोणाच्या संबंधी घडला तर तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट करत जा. कारण बऱ्याच गोष्टी असं दिसलंय मला की अशा प्रकारे घडतात, परंतु ते पोलीस पर्यंत पोहोचत नाही, रिपोर्टिंग होत नाही आणि मग पोलिसांना त्याच्यावर पुढे काही कार्यवाही करता येत नाही. त्यात कोण दोषी असेल तर त्यांच्यावरती योग्य प्रकारे कारवाई करायला आम्हाला अडचण निर्माण होतात. त्यामुळे एक विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देऊ इच्छितो की आपण तक्रार दिल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावरती उचितपणे कार्यवाही केली जाईल. तरी आपण बिनदिक्कतपणे न घाबरता समोर येऊन तक्रार दाखल करावी असं या निमित्ताने मी सगळ्यांना याबाबतीत आवाहन करेन. तरी आजचा हा उपोषण डीवायएसपी साहेब इथल्या लोकांना खाजगीमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये काही लोकांना पाठवून चौकशी करा. इथल्या एपीआय राठोड विषयी गुन्हेगार आणि म्हणजे एपीआय ह्यांची मिली बघत आहे. मला माहित नाही तिडके नावाचा कोणतरी इथं पीआय होता, तो गुन्हेगाराचा कर्दन काळ होता. जोपर्यंत आंदोलनाला 7-8 दिवस झाले नाहीत तोपर्यंत एपीआय इकडं फिरकले नाहीत. मुख्य जो आरोपी होता हा त्या लोकांनी पकडून पोलीसच्या हवाली केला. साहेब त्या लेकराकडे बघा हो, माहित्यांच्या लेकराकडे बघा, पाप लागल हो साहेब. एक एपीआयला अहो मटका क्लब सगळे धंदे त्याचा गुंडामुळं हे सगळं घडत चाललंय. राष्ट्रपती साहेब यांच्या कानावर मला घालू द्या. आपल्या भावना सगळ्यांच्या पोहोचलेल्या आहे, योग्य ती कार्यवाही केली जाईल. या अत्यंत शांततेत पार पडलेले सर्व सुज्ञ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आता आपण राष्ट्रगीत करूया आणि हे आंदोलन स्थगित करूया. राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभं राहा. राष्ट्रगीत नसतंय काही आभारले नाही. गेल्या 11 दिवसापासून या ठिकाणी जे साखळी उपोषण चाललेलं होतं, सुरेशरावांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण 2 मिनिट शब्द सगळ्या गावातला एक प्रतिनिधी बोलणार आहे. ज्या दिवशी न्याय झाला त्या दिवशी आम्हाला माती करायची, सर्व माती साहेबांनी आता आश्वासन दिलं, बरंच काही आम्हाला बोलता येतं. सर्वांनी पण थांबायचं. अजून एका विनंती आहे पोलीस प्रशासनाला की या
या काळामध्ये मला तेव्हा समाधान त्या दिवशी न्याय मिळाला त्या दिवशी समाधान श्रद्धांजली दिवशी मला मिळणार नाही त्याच्यात श्रद्धांजली द्या त्याच्यानंतर सगळं उठून सर्वांना विनंती आहे की मी आदरणीय गुरलिंग सर यांना मी सावधान म्हणणार आहे आणि 2 मिनिटांनंतर विश्राम म्हणणार आहे. तर सर्वांनी त्यांच्या कुटुंबाला पाठबळ देऊन त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण या ठिकाणी 2 मिनिटं डोळे झाकून सावधान या अवस्थेमध्ये त्यांच्या कुटुंबाला साथ देण्यासाठी त्यांच्या आत्म्याला शांती लागण्यासाठी आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहूया. ते सावधान. विश्राम. या ठिकाणी आम्हाला अजून एक प्रशासनाला आणि इथं आलेल्या सर्व मंडळींना सूचना करायचं मी अगोदरही म्हणलंय, आम्हाला जर न्याय नाही मिळाला आम्ही शांततेत उपोषण केलंय, पण आमचं रोज बघायला प्रशासन समोर येऊ नये ही विनंती माझी आहे किंवा हे आव्हान आहे पोलीस प्रशासनाला की आम्ही एवढंही घडलंय पण ज्या कायदे आम्ही मोडलेले नाही पण आमचे आम्ही कायदे मोडायला तुम्ही भाग पाडू नये ही विनंती या ठिकाणी करतो. कारण आम्हाला आमच्या पुढचा गोळा गेलाय, आमचा बंधू गेला, आमचा सखा गेलाय, आम्ही प्रशासन आमचे नेते सगळे चुल झालो. आम्हाला न्याय द्या, अन्यथा आमच्या परिसरातील रुद्ररूप तुम्हाला बघायला मिळेल हे या ठिकाणी आवाहन करतो. आम्हाला 2 जून पर्यंत वेळ मिळालेला आहे, तोपर्यंत आम्ही तुमच्या या सगळ्या आश्वासनाला समर्थन करतोय. परंतु 2 तारखेच्या नंतर मी माझ्या गावामध्ये पुण्याची याला सुद्धा गोष्ट लावणार आहे. कायदे बिदे आमच्या हातात राहतील हे आव्हान मी जाहीरपणे या ठिकाणी करतो. कारण माझ्या भावाला माझ्या सगळ्याला न्याय मिळाला तरच आम्ही शांत आहोत. आम्ही शांत नाही, आमचं मधून काळीच जळतंय. इथं आलेले सगळे हे कुठल्या बघायला आलेले नाही, सगळे हृदयातून सगळ्या अंतःकरणातून आलेले आहेत. एवढंच नाही, त्याला सोडलं जाणार नाही आणि तो बाहेर कुठल्याही मोठ्याकडे मोठा ऐकून देण्याचं काम आपण करावं. गुरु सर हम सब साथ हैं. आम्ही सगळे तुमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आहोत, माझ्या कुटुंबाच्या पाठीमागे आहोत, माझ्या धर्माच्या पाठीमागे आहोत. मी एवढे या ठिकाणी बोलतो. आम्हाला 2 जून पर्यंत वेळ दिलाय, त्याची वाट बघतोय. त्यानंतर आम्ही आमचं रूप तुम्हाला दाखवायला मागे पुढे बघणार नाही.